नमस्कार. मी डॉक्टर अजिंक्य अशोकराव वडगणे, कन्सल्टंट फिजिशियन व इंटेन्सिव्हिस्ट अतिदक्षता ICU स्पेशालिस्ट आहे. धाराशिव येथे माझं क्रांती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या चालू आहे. मी मागचे 15 ते 20 वर्ष हायपरटेन्शनचे पेशंट पाहतो, त्यांचे उपचार करतो. आता मुख्यतः हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब हा कुठल्या प्रकारच्या रुग्णांना, कुठल्या प्रकारच्या पेशंट्सला असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये कोणताही रुग्ण 18 वर्षाच्या वरील वय, त्याला असलेले कोमॉर्बिडिटी म्हणजे सोबतचे असलेले आजार, उदाहरणार्थ डायबिटीस असणं, त्याच्यानंतर त्यांना कोलेस्ट्रॉल असणं, त्यांना किडनीचा आजार असणे, तसेच त्यांचं ओव्हरवेट म्हणजे लठ्ठपणा असणं, त्याचबरोबर ज्यांचं वय 40च्या पुढे आहे, ज्या लोकांना व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, स्मोकिंगचं व्यसन आहे, आयुष्यामध्ये लाईफस्टाईल म्हणजे जे व्यक्ती फार काय दिवसभरामध्ये फक्त बसून राहतात, स्थूलपणा आहे, परिश्रमाचे काम करत नाही, अशांनी सुद्धा त्यांना ब्लड प्रेशर होण्याची दाट शक्यता असते. तसेच जे रुग्ण कोविडमध्ये आपण बघितलं, बऱ्याचशा रुग्णांना ताणतणावामुळे सुद्धा हायपरटेन्शन आणि हृदयाचे विकार कोविडनंतर झाले. तर ज्यांना लॉंग कोविड झालेला आहे, अशा प्रत्येक रुग्णांनी आपलं ब्लड प्रेशर तपासून बघावं. तसेच ज्यांच्या आयुष्यामध्ये ताणतणाव जास्त असेल आणि जे एक्झरसाईज करत नाहीत, स्थूलपणा जास्त, अशा सर्व प्रकारच्या रुग्णांनी आपलं ब्लड प्रेशर तपासून घ्यावं.